कसा विषय माय तू माझी माय, माय तू माझी माय, मी तुझे लेकर वाढविले उदय ओझे नऊ मास, बरवीस बात सुखाचे दोन घास, आई तुझ्या प्रेमाचा लागला लळा, तुझ्या बिना मला नाही कुणाचा आसरा, गाय माझी तू, गाय माझी तू, मी तुझे वासरू, माय तू माझी माय, माय तू माझी माय, मी तुझे लेकरू. जगातली सगळ्यात मोठी जग कोण असेल ना तर ती आई आहे. आणि आईबद्दल बोलत असताना आईचं आम्ही आजच्या दिवसाला मी एकच वाक्य बोलेल, पुढचं सुनील महाराज म्हणणार आहे, पण सांगू आईबद्दल बोलायला गेलं ना आमच्या तिकडं, आता पुण्याकडे ना आमच्या तिकडे बरीच पोरं, इकडं नाही म्हणत, आमच्या तिकडे बरीच पोरं आहे ना आईला म्हणतात बोलता बोलता, इकडे नाही म्हणते, आमच्या तिकडे म्हणतात आई तुला काय करतो तू गप्प बस, आमच्या तिकडे म्हणतात वरती, इकडे नाही म्हणते, इकडं आपल्या बौद्धकडं माझगावकडे इकडे नाही म्हणते, आमच्या तिकडे पुण्याकडे ना नितीनची बरं का, आमच्या तिकडे बोलताना आईला म्हणतात, हे आई तुला काय कळतं, तू शांत राह, तुला काय कळतं, हे आईला आमच्या तिकडे म्हणतात, पण इकडे नाही म्हणते. मी कधी कधी विचार करतो आईला जर काही कळलं नसतं तर लहानपणी आईनं डोळ्यामध्ये काजळ भरवायची ऐवजी, आता बोला ना पुढे बोल, मिरचीची पावडर नक्की भरवली असते. जगातले सगळ्यात ते मोठे आई वडील आहेत, म्हणून आज आईचा दिवस आहे ना, आणि आईचा कोणताच दिवस नसतो, सगळे दिवस आईमुळे, आई जगातली सगळ्यात मोठी आहे. म्हणून म्हणतात ना हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी, तुझ्याची मुक्या बाची हे कसे कुजबुजाय कोणी, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार भेटणार नाही. आणि म्हणून कबीरदासजी म्हणतात, काय म्हणतात माहिती का, सबसे बडी